पुढची बातमी पाहूया। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकऱ्यांनी विठ्ठलाला साकडं घालण्याचा निर्णय घेतलाय। संघर्ष समितीच्या वतीनं हे साकडं घातलं जाणार आहे। 12 जिल्ह्यातील शेतकरी आता हे साकडं घालणार आहे। 12 जिल्ह्यातील शेतकरी सकाळी 11 वाजता साकडं घालणार आहे। खासदार राजू शेट्टी, विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी कोल्हापुरातून आणि शिरोळ तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून सगळ्यात जास्त शेतकरी आता पंढरपूरला जात आहेत आणि पंढरपूरला साकडे घालण्यासाठी जात आहेत। काय सांगाल की आपण आता पंढरीला चाललाय तर काय साकडे घालणार आहात? विठ्ठलवाला येत असताना महाराष्ट्रासाठी साकडं ते घालतात। आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की आम्ही विठ्ठलला साकडं घालतोय की 6 तारखेला एकादशीला देव तुम्हाला सुबुद्धी देव। 86,000 कोटीचा जो रस्ता तुम्ही करताय तो रस्ता महामार्ग शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। कालपासून शक्तीपीठ महामार्ग आमच्या जिल्ह्यातून जाऊया असं मागणी करतात, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणानं शेतकऱ्यांचा एवढा विरोध होत असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आमदाराला काय गाजर दाखवले माहित नाही, की कदाचित त्या आमदाराची जमीन त्यात जात नसेल किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांचा कळवळा नसेल, म्हणूनच तो आमदार धडपडायला लागलाय की शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून व्हावा। शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी रस्त्यावर उतरलो, मुंबईला धरणं आंदोलन केलीत, निवेदनं दिलीत। ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी म्हणून आम्ही सगळ्या केलेल्या आहेत। नाही, मोजणी जरी चालू झाली असली तर 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध केलेला आहे। शेतकरी त्या मोजणीच्या विरोधात त्या मोजणी आलेल्या व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर झोपायला लागलेला आहे आणि असं असताना देखील मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही, दुर्दैव आहे। आणि अशा मुख्यमंत्र्याचे डोळे उघडावेत, त्याच्या प्राशान हृदयाला पाजर फुटावा, ही अर्थ भूमिका घेऊन आम्ही आज पांडुरंगाला साकडं घालायला जात आहोत। शेतकरी सगळे आता मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडावे यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून चाललेले आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।